लँड जिहाद, वोट जिहाद, कॉर्पोरेट जिहाद. आता एक विषय मला आपल्यासमोर मांडायचा आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राबाहेरून मोहम्मद उर्फ अक्रम, अब्दुल आणि सद्दाम हे तिघेजण व्यवसायासाठी मावळमध्ये आले होते. मावळमध्ये आंब्याचा पल्प काढून ते सीझनला विकायचे. 1,500 2,000 4,000 रुपये डझन पर्यंत मार्केटमध्ये आंब्याची किंमत आहे. परंतु केमिकलच्या साह्यानं आंब्याचा पल्प तयार करायचा आणि तो सेम आंब्यासारखा वाटणारा पल्प कमी पैशामध्ये ते लोकांना विकायचे. कमी पैशामध्ये तयार होणारा आंब्याचा पल्प, यातून प्रचंड पैसा या तिघांना मिळू लागला. तिघांच्यामध्ये वाद तयार झाला आणि तिघांचं बिनसलं. आणि मग त्यातून एकाने राजगुरुनगरमधील राक्षेवाडी इथं तिथले काही स्थानिक लोक घेऊन व्यवसाय सुरू केला. दुसऱ्याने म्हणजेच अक्रम गुलामने मावळ तालुक्यामध्येच उर्से नावाचं गाव आहे, या गावामध्ये स्वतःचा कारखाना काढला की जो 100 रुपयामध्ये 1 किलो आंब्याचा रस विकू लागला, की जो केमिकल पासून तयार करायचा. आणि तिसरा सद्दाम, जो महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये त्यानं तिसरा कारखाना सुरू केलेला आहे आणि जवळपास अंदाजे 15 कोटी रुपयेपर्यंतचा आंब्याचा रस त्यांनी या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून विकलेला आहे. आता जो मोहम्मद उर्फ अक्रम आहे त्याच्या कारखान्यावरती कारवाई झाली. तिथल्या अधिकाऱ्यांनी, अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांनी राजगुरुनगरमध्ये जो त्याचा कारखाना आहे तिथं जाऊन तिसऱ्यांदा कारवाई झालेली आहे. हे केमिकल म्हणजे हा फ्रूट जिहादचा प्रकार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तर आपल्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्याकडे माझी मागणी आहे की अशा पद्धतीनं राज्यभर किती ठिकाणी केमिकलचा वापर करून वेगवेगळ्या फ्रूटचा पल्प तयार केला जातोय आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करून महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या जीवाशी खेळलं जातंय, याची तात्काळ चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या तिघांच्या कारण्यावरती तर कारवाई तात्काळ झाली पाहिजे आणि यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई पोलिसांच्या माध्यमातून यांच्यावरती FIR दाखल करून केली पाहिजे आणि लोकांनी अत्यंत सावध या विषयामध्ये राहिलं पाहिजे. जर 3-4 हजार किलो डझनला आंबा मिळत असेल आणि तुम्हाला हा जर स्वस्त आंब्याचा रस मिळत असेल तर हे तुम्ही जरा ह्याची चौकशी केली पाहिजे. उगाच कमी दरात मिळतोय आणि म्हणून तो घेणं तो तुमच्या जीवाशी येऊ शकतं, अशी एक विनंती आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या लोकांना पण आहे. शंभर टक्के व्हायला पाहिजे, कारण आपण जो ज्यूस घेतोय तो केमिकल युक्त आहे का, नक्की कुठल्या फळाचा आहे, तो ओरिजिनल फळाचा ज्यूस आहे की असा पल्प तयार केलेला आहे, हे समोर यायला पाहिजे ना. कारण तिथं हजारोच्या संख्येनं लोक रोज ज्यूस घेत असतात. तर ह्या सगळ्या ज्यूस सेंटरची चौकशी मुंबईमध्ये असेल, पुण्यामध्ये असेल, मोठ्या सिटी किंवा गावाकडे पण प्रत्येक ठिकाणी जे ज्यूस सेंटर आहेत त्यांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. कारण हे प्रकारच ह्या तिघांच्यामुळं समोर आलेला आहे. आता ही कारवाई केली, हा जो 3,000 किलो ज्यूस तो आता तिथं अधिकाऱ्यांनी नष्ट केलेला आहे. म्हणजे अधिकाऱ्यांनी आता ही एक कारवाई केली, अशा कारवाई का नाही होत?
ह्या तिघांचे 15-15 कोटी रुपयाचा तो आंब्याचा रस विकतोय आणि ते सगळं केमिकल युक्त विकतोय, हे लोकांच्या निदर्शनास आलेलं आहे. तर ह्याच्यावरती कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीर घेतली पाहिजे ना. एफडीए अधिकाऱ्यांचं जर लक्ष असेल तर ह्या अशा गोष्टी होणारच नाहीत. तर त्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि तात्काळ कारवाई करावी. नाही नाही, या सगळ्या बाबत जे केमिकलचं मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतोय आणि हा वापर थांबण्याची आवश्यकता आहे. लोकांच्या आरोग्याशी जीवनाशी तुम्ही खेळताय. हे तुम्ही पनीरचा विषय जो पुढे आला, मी मागं तुम्हाला ते दूध भेसळचं प्रकरण सगळं दाखवलं. या अशा दुधातून तयार केलेलं ते पनीर येतंय. तर हे सगळं थांबलं पाहिजे तात्काळ. या ज्या लोकांनी पैसे मोजून पनीर घेणं, पैसे मोजून ज्यूस घेणं, तर त्यांची चूक आहे. किंवा दूध घेणं, त्यांचा बिचाऱ्यांचा दोष काय? त्यांना काय माहित नाही ना. त्यांना आता हे समोर मिळतंय ते विकत घेतायत, परंतु ते विष विकत घेतायत हे त्यांना माहीतच नाही. तर हे जे सगळे अन्न भेसळचे अधिकारी आहेत, औषध प्रशासनाचे, या सगळ्या लोकांनी या गोष्टी गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे. नाही नाही, कारवाई अधिकाऱ्यांनी केलीच पाहिजे. माननीय मंत्री महोदयांना, मुख्यमंत्री महोदयांना पण याबाबत भेटून मी निवेदन देतो. माननीय मुख्यमंत्री महोदय तर सक्त या सगळ्या गोष्टीच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून पण आदेश या सगळ्या लोकांना होतील.